काय प्रकरणाचं नाव दिसतंय? सरळ व्याज. सरळ मार्गाने मिळवलेलं व्याज सरळ व्याज. बरोबर का? त्याला काय म्हटलंय? सिंपल इंटरेस्ट. आता सरळ व्याजच्या बाबतीत जर बघितलं, सरळ व्याज कशावर मिळतं? कशावर मिळतं ते? मुद्दल. जी आपण रक्कम घेतले, मुद्दल किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता रक्कम. म्हणजे सरळ व्याज हे रकमेवर आकारलं जातं आणि प्रत्येक वर्षी ते काय असतं? प्रत्येक वर्षी ते समान असतं. म्हणजे जर या वर्षी एका विशिष्ट रकमेला 1000 रुपये व्याज आला असेल, तर पुढच्या वर्षी सुद्धा किती व्याज यायला पाहिजे? 1000. पहिला मुद्दा होता की सरळ व्याज कशावर आकारलं जातं? तर फक्त रकमेवर. आणि प्रत्येक वर्षी ते आपल्याला काय दिसून येतं? समान सारखं दिसून येते. आता लक्षात घ्या, सरळ व्याजासाठी एक बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे असणार आहे. तो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलाय. सरळ व्याज बरोबर माहिती पाहिजे सांगा. बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले दर. या सगळ्याला छेद काय असतं? 100 असतं. म्हणजे हे एकदम सरळ व्याजचं काय हो बेसिक सूत्र आहे. आणि या बेसिक फॉर्म्युल्यानं जर तुम्ही गेला, तर सरळ व्याजची नाही म्हटलं तरी एक 90% उदाहरणं येतील तुम्हाला याच फॉर्म्युल्यावर. त्याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले पाठ करायची आवश्यकता आहे का आपल्याला? अजिबात नाही. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. आता एक लक्षात आलं का तुमच्या? इथं हा एक घटक दिलाय, हा दुसरा घटक, तिसरा आणि हा चौथा. म्हणजे सरळ व्याज मध्ये मला किती घटक आहेत एकूण? फक्त 4 घटक आहेत. तर पेपरला प्रश्न कसा असतोय ते फक्त समजून घ्या. या 4 पैकी मला काय करतील? 3 गोष्टी देतील. विचारतील सरळ व्याज. म्हणजे मला प्रश्नात काय मिळेल? मुद्दल, दर आणि मुदत. पण विचारतील काय? सरळ व्याज. कधी कधी काय करतील? सरळ व्याज देतील, मुद्दल देतील, दर देतील. मला काय विचारलं जाईल? मुदत किती? हेच मला तिथल्या तिथे फिरवलं जाते. एक बेसिक फॉर्म्युला नोट केला. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. हा फॉर्म्युला कधी लागू होतो? तर मुदत वर्षात असेल. मुदत कशात आहे? वर्षात. जे 2 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष, 4.5 वर्ष, पण वर्षात ती काय पाहिजे? मुदत पाहिजे. तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. आता इथं मगाशी मी जे लिहून दिलं होतं, सरळ व्याज मुद्दलेवर किंवा रकमेवर लावतात. आपल्याला अजून एक व्याज बघायचं असतं. कोणतं? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज कशावर आकारलं जातं? तर लक्षात ठेवायचं, मुद्दल प्लस व्याज. म्हणजे मुद्दल आणि व्याज यावर आकारलं व्याज आहे चक्रवाढ व्याज, ज्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हटलं जातं. ते प्रत्येक वर्षी समान असतं का? नाही. पण लक्षात ठेवा, पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज हे नेहमी समान असतं. या शब्दाचा अर्थ होता, पहिल्या वर्षीचं सरळ व्याज 100 असेल तर चक्रवाढ व्याज देखील 100च येईल. पण दुसऱ्या वर्षी सरळ व्याज 100 असेल पण चक्रवाढ व्याज 100 नसणार आहे. कारण पहिल्या वर्षाच्या व्याजावर परत ते आकारलं जाते. मग पहिल्याला आपल्याला कंप्लीट समजायचं आहे काय? सरळ व्याज. नंतर आपण जाणार आहे चक्रवाढ व्याज. तर पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला की मला टर्म देताना वर्षात दिली, तर मी बेसिक लक्षात ठेवलं, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. फक्त आपल्याला या वर्षाच्या ऐवजी मुदत त्याने दिली दिवसात. मुदत कशात दिली? दिवसात. तर फक्त आहे या फॉर्म्युल्यात मला जोडावं लागतं, दिवस असते एका वर्षात 365. म्हणजे प्रश्न कसा येईल? रामने 500 रुपये 10% दराने
दिवस दिलेत ना मी, 50 दिवसासाठी घेतले तर त्याचं सरळ व्याज काय? मग इथं जी टर्म दिली ती मला कशात दिली? दिवसात. फॉर्म्युला आहे तोच राहणार. फक्त याच्या जोडीला काय लिहिणार मी? 365. ज्याला हवाय त्यांनी परत दुसरं लिहू शकतात. सरळ व्याज बरोबर मुद्दल, मुदत, दर. पण मुदत इथं कंसात काय लिहिणार मी? दिवसात. आणि मग छेदात मला लिहायचं आहे 100 गुणिले 365. हे विसरायचं नाही. आणि उदाहरण सरळ व्याजचं आहे का चक्रवाढ व्याजचं आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. कधी कधी प्रश्नात फक्त आपल्याला काय देतील? व्याज हा शब्द वापरतील. तिथं सरळ आणि चक्रवाढ व्याज असा प्रकार वापरलाय का? तिथं नुसतं व्याज हा शब्द प्रयोग होईल. तिथं सरळ व्याज घ्यायचं का चक्रवाढ व्याज घ्यायचं? तिथं सरळ व्याज घ्यायचं. आणि जिथं स्पष्ट सांगितलंय चक्रवाढ व्याज, तिथं चक्रवाढ व्याज घ्यायचं. एक कंप्लीट झालं, तुमच्या लक्षात आलं? तिथं काय दिलंय? मुदत माझी दिवसात असेल तर छेदात फक्त वर्षाचे दिवस घ्यायचे. त्याचबरोबर मुद्दल, मुदत, दर. पण ही मुदत कशात आली पाहिजे आता? महिन्यात दिली. जर महिन्यात असेल तर एका वर्षात महिने किती आहेत? म्हणून 100च्या जोडीला फक्त काय लिहायचं लागतं? 12. सरळ व्याज बरोबर मुद्दल, मुदत, दर छेद 100. पण मला प्रश्नात विचारलंय महिन्यांचं व्याज काय? तर फक्त छेदात मला ऍड करायचंय 12. मला विचारलंय दिवसांचं व्याज काय? तर मला छेदात घ्यायचंय 365. मला वर्षाचं विचारलंय तर मला लिहायचंय फक्त गुणिले 1. काय असतं बघा, 100 गुणिले कोण असतं? 1. पण 100 गुणिले 1 100 आल्यामुळं आपण त्या 1ला तिथे मेन्शन करत नाही. तिन्ही फॉर्म्युले समजले? आता एकदम बेसिक शिकवत असल्यामुळे हे सगळं सांगावं लागतं. त्याला बेसिक असतं माहिती, त्याला ऍडव्हान्स मधले असलं सांगावं लागत नाही. तो डायरेक्ट फॉर्म्युले मनातल्या मनात त्याला माहिती आहे, तू सोडवायला चालू कर. लिहिलंय? ठीक. सांगा, तुम्ही बँकेतनं 1,000 रुपये घेतले. बँकेतनं 1,000 रुपये घेतले म्हणजे तुमची मुद्दलच आहे किंवा त्याला रक्कम म्हणता. पण बँक देते म्हणजे आपल्याला ती एक प्रकारचं कर्ज देते. आता 1,000 रुपये आपण घेतल्यानंतर समजा आपण 1,000 रुपये घेतले, आपली ही काय होती? मुद्दल. गुणिले दर आपल्याला सांगितलाय 10% आणि आपल्याला मुदत दिले फक्त 1 वर्ष. छेदात तुम्ही लिहिलं 100. कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला सरळ व्याज काय मिळालं आता? तर 100 रुपये तुम्हाला मिळालं सरळ व्याज. बरोबर? आता एका वर्षानं तुम्ही गेला बँकेत, कारण कर्ज तुम्हाला भरायचंय. तर त्या बँकेत तुम्ही कर्ज भरताना 1,000 रुपये जमा करशिला का दुसरं काय करशिला? तर तुम्ही त्यात व्याज सुद्धा देणार आहे. बरोबर? म्हणजे इथं मी लिहिताना काय लिहिले व? मुद्दल प्लस व्याज. या दोघांच्या मध्ये प्लसचं चिन्ह आहे. ज्यावेळी मुद्दल आणि व्याज मिळवलं जातं त्यावेळेस त्याला आपण म्हणत असतो रास. आणि जोपर्यंत आपण बँकेत रास जमा करत नाही तोपर्यंत आपण कर्जमुक्त होत नाही, लक्षात ठेवायचं. रास म्हणजे काय? तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तर रासला दुसरा एक शब्द प्रयोग आहे, तो मुळात हिंदीत नाही पण बऱ्याच वेळा तो मराठीत पण प्रयोग झालाय. रासला म्हटलं जातं मिश्र धन. दुसरा शब्द प्रयोग कोणता आहे? मिश्रधन. लक्षात आलं? रास किंवा मिश्रधन बरोबर मुद्दल अधिक व्याज. हे जे काही सूत्र आहे त्यात कधी कधी काय देते तुम्हाला? समजा आता या प्रश्नाचं मिश्रधन किती व्हायला पाहिजे? 1,000 अधिक 100 1100. 1100 तुमचं काय आहे? मिश्रधन आहे. मग मला सांगा, एखाद्या प्रश्नात तुम्हाला दिले मिश्रधन किती रुपये? आता ह्या प्रश्नातलं घेऊ आपण 1100. तुम्हाला तिने त्या प्रश्नात दिले व्याज 100 रुपये. मग तुम्हाला इथं काय सांगावं लागेल बरं आता? तर तुम्हाला विचारलं जाईल मुद्दल काय? मग तुमच्या लक्षात येईल 1100 रुपये मधनं
जर 100 रुपये वजा केले तर मला मुद्दल सापडणार आहे. त्यासाठी वेगळा फॉर्म्युला वापरणार का हो? नाही. आहे तोच फॉर्म्युला. काय होतो? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आहे याच फॉर्म्युल्यात रास देताना किती दिली होती? मुद्दल x आणि व्याज 100. x इकडं ठेवलं तर या 1100तनं वजा कोण झाले पाहिजे? 100 आणि मग तुम्हाला मुद्दल प्राप्त झाली पाहिजे 1000. मग लक्षात आलं? फॉर्म्युले एकच असतात. फक्त प्रश्न सोडवताना आपल्याला त्याला फक्त उलट-सुलट लिहावं लागतं. पण हे स्ट्रक्चर कधी बदलणार का? नाही बदलणार. कधी बदलेल काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 नाही बदलणार. प्रश्नात काही विचारू देत, त्याच फॉर्म्युल्यानुसार त्याला फॉलो करत जायचं. येते लक्षात? आता बाकीचे जे मी आता सांगताना सांगितलं की 90% प्रश्न काय होणार आहेत? आपले सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 वर सुटणार आहेत. राहिलेले 10% जे प्रश्न असतील ते त्या प्रश्नावेळी त्याचे फॉर्म्युले तुम्हाला मी देत जातो. आता यात आपण काय बघणार आहे? एकदम बेसिक पासून बघणार आहे. त्यामुळं बेसिकचा टाइप 1, बेसिकचा टाइप 2, बेसिकचा टाइप 3 असे बेसिकचे 7 टाइप आहेत. आणि प्रत्येक टाइप मध्ये मी 3 उदाहरणं घेतलेत. पहिलं उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो. दुसरं आणि तिसरं तुम्ही मला सोडवून सांगू शकता. ठीक आहे? काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. हे क्लिअर दिसतं तुम्हाला? चमकत नाही ना? ठीक. बघा इथं देतानाच मी टाइप काय केलाय? बेसिक टाइप 1 म्हटलंय. आता प्रश्न वाचताना तुमच्या लक्षात येईल की 5% तुम्हाला तिने काय दिलंय? दर. 5% दराने 5,000 रुपयाचे म्हणजे 5,000 आपल्याकडे काय मुद्दल आणि टर्म किती वर्षाचे? 3 वर्षाची. सांगायचं काय? फक्त सरळ व्याज. आता सरळ व्याजचा फॉर्म्युला तुम्हाला असल्यामुळे तुम्ही लिहिलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर आणि गुणिले मुदत 3 छेद 100. 100च्या 2 झिरोला इथं 2 झिरो झाले कॅन्सल. 5 25. 25 म्हटल्यानंतर इथं उरलेला एक 0 गुणिले 3. 25 त्रिक 75 आणि उरलेला 0. आपल्याला 750 रुपये काय मिळालं? तर व्याज मिळालं सरळ. हे झालं आता फॉर्म्युल्यानुसार. आता एक लक्षात येते का बघा? सरळ व्याज कशावर मिळते म्हटलं होतं मी? मुद्दलावर. मग मुद्दल किती होती आपली? याचे मला फक्त किती टक्के घ्यायचे? 5%. असं केल्यावर 25 250 रुपये एका वर्षाचं काय मिळेल मला? व्याज मिळेल. एका वर्षाचं व्याज मिळाल्यानंतर प्रश्नात किती वर्षाचं विचारले? याचा अर्थ याला गुणिले किती करणार? 3 0 25 त्रिक 75 750 रुपये. समजलं? कारण ते मुद्दलावर मिळते. मग मुद्दलाची टक्केवारी घ्यायची. एका वर्षाचं व्याज मिळेल. प्रश्नात 2 वर्ष विचारू देत, 3 वर्ष विचारू देत, त्याला फक्त काय करा? गुणिले करा. घेतलं काय लिहून? ठीक. पुढच्या प्रश्नावर चला. ही शॉर्टकटची जी पद्धत होती, ती लगेच नका वापरू. मनातल्या मनात फॉर्म्युला म्हणा, त्याच्यानुसार किमती टाका. त्याचा फायदा हा होतोय की पेपरला फॉर्म्युला आठवायची गरज नाही. त्या अंगवळणी पडतो तो. प्रश्न बघितला की आपण डायरेक्टली मनानं अंक मांडायला चालू करतो. पण कशाच्या बेसवर? फॉर्म्युल्याच्या. आपण ऍडव्हान्स लेवलला गेल्यानंतर मग शॉर्ट ट्रिक वापरायला चालू करा. पण जे बेसिक विद्यार्थी आहेत त्यांनी बेसिक पासून स्टार्ट ठेवा. प्रश्नात आपल्याला विचारलं होतं या 10% दराने 7,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काय? मग तुम्ही म्हटला मनातल्या मनात सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. आता सांगा 100 ला गुणिले 12 किंवा 365 करावं का? नाही. कारण देतानाच टर्म मला कशात दिले? वर्षात. आता या 2 झिरोला हे 2 झिरो काय झाले? कॅन्सल. 75 गुणिले गुणाकार जोडला 20. एक्स बरोबर 75 ची दुप्पट 150 आणि हा
शून्य म्हणजे 1500 रुपये काय मिळतं आपल्याला सरळ व्याज मिळालं. मग काय साईडला तुम्ही ते मगासारखं मी सांगितलंय प्रॅक्टिससाठी वेळ आहे तोपर्यंत तुम्ही करू शकताय. काय घेतलं होतं आपण 7,500 चे 10%. हा झिरो कॅन्सल. पहिल्या वर्षाचं मिळालं 750. किती वर्षाचं विचारलंय? 2. 2 गुणिले केल्यानंतर मिळणार आहेत आपल्याला 1500 रुपये. आता शॉर्टकट ज्या पद्धती असतात समजून घ्या. आपण ते प्रकरण शिकत असताना त्या फ्लो मध्ये असतो. लगेच क्लिक व्हायला चालू होतं. पण एक्झाम असते त्यावेळेस काय आपल्याला फक्त एकच चॅप्टर करून एक्झाम द्यायची आहे का? नाही. आपल्याकडे नाही म्हटलं तरी 7-8 विषय आहेत. 7-8 विषयाचे परत त्याचे भाग वेगवेगळे आहेत. आणि असं करत असताना कुठेतरी दुर्लक्ष होते. म्हणजे हा चॅप्टर एखादा मागे राहू शकतो मॅथचा. कारण आपल्याला कॉन्फिडन्स असतोय. गणित काय मला जमते सगळं. बरोबर? त्यामुळे त्याला आपण दुर्लक्ष करतोय डायरेक्ट पेपरला जातो. पेपरला कधी-कधी अशी वेळ येते, सरळ व्याज बरोबर काय लिहायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवतच. म्हणून गणित मी सांगितलंय की पैकीच्या पैकी आपल्याला काय मिळणार आहेत त्यातनं मार्क्स मिळणार आहेत. पण ती मार्क्स कधी मिळतील? त्याचं डेली प्रॅक्टिस पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही. कधी कधी काय होतंय थोडा दिवस प्रॅक्टिस केलं की त्यातलं सगळं जमायला चालू होतं आणि त्या भ्रमात आपल्याला जमतंय सगळं. मग आपला एक भ्रम तयार होते की गणिताची मला आता प्रॅक्टिसची आवश्यकता नाही. मॅथ्स रिझनिंग गणित हे मॅथ्स आणि रिझनिंग हे 2 असे सब्जेक्ट आहेत त्याला डेली प्रॅक्टिस केलंच पाहिजे. तसं डेली एक्सरसाइज केलं तर फिटनेस व्यवस्थित राहतोय का नाही? सेम तसा. आता म्हणणार बाकीच्या विषयांचं काय करू मग? एकदा वाचल्यावर चालते का? असा कुठलाच विषय नाही की एकदा वाचल्यावर कंप्लीट होईल. सगळ्याला रोज काय पाहिजे? थोडा थोडा टच पाहिजे आणि तो टच करायसाठीच तुम्हाला तुमच्याकडे टाइम टेबल पाहिजे. आता टाइम टेबल पाहिजे म्हणजे कसं? समजा आज तुम्ही सकाळी उठला, एक्सरसाइज केली, घरला गेला, नाश्ता केला. ठरवलं होतं की करंट अफेअरची 2 पानं वाचायची. नुसतं ठरवलंय, कागदावर लिहिलंय का? नाही लिहिलं. आणि नुसतं ठरवल्यामुळं आत्ता करायचं, मग करायचं करत करत तो वेळ निघून गेला. परत लेक्चरला आला, लेक्चरमधनं गेला, जेवण झाल्यानंतर ठरवलं 2 तास गणित करतो. पण ते लिहून ठेवलेलं नसल्यामुळं करतो करतो म्हणत जरा मोबाईलवर काय आले बघितलं, उघडलं, तर ते 2 तास तिथंच गेले. किंवा ठरवलं होतं जाऊन मॅथ्स वाचायचं, पण डेस्कवर पुस्तक होतं हिस्ट्रीचं. सहज आपलं उघडत उघडत हिस्ट्री बसलाय वाचत. मग त्यानं पूर्ण काय झालं का? म्हणून एक डेली तुमचं टाइम टेबल पाहिजे. की सकाळी माझ्याकडे एवढा वेळ आहे, तर मला जो हार्ड सब्जेक्ट वाटतो, सकाळी त्यालाच पहिल्यांदा पकडायचं. येतं का लक्षात? तर पहिल्यांदा पकडायचं म्हणून सकाळी उठल्या उठल्या मॅथ्स रिझनिंग सोडवत बसायचं नाही. मॅथ्स आणि रिझनिंग 2 टॉपिक असे आहेत, की लईत लई तुम्ही 2-2.5 महिने जर त्याच्यावर अभ्यास केला, ते आउट ऑफ तुम्हाला मार्क पडतील. बाकीच्या सब्जेक्टची व्याप्ती प्रचंड आहे. डेली 2-2 तास थोडं थोडं कारण स्मरणशक्ती पॉवरफुल आहे आपली. आपल्याला वाटतं माझ्या लक्षात राहत नाही. का राहत नाही तसं? एकदा रिडिंग करणार, त्याचा अर्थ समजला नाही आणि आपली अपेक्षा दांडगी की मला ते लक्षात राहिलं पाहिजे. कारण कुठेतरी वाचलेलं असतंय, ऐकलं असतंय, की स्वामी विवेकानंद एकदा वाचले की परत वाचायची गरज नव्हती. कधी-कधी आपल्याला पण वाटते, माझ्यात काही कमी आहे. समजलं? म्हणून प्रॅक्टिस सगळ्यांचं ठेवा आणि बरेच विद्यार्थी बघा इथं पण चुकतात. मला हे येते म्हणून दुर्लक्ष करते. सगळ्यात पहिली मोठी सगळ्यात ती चूक. का तसं वाटते? कारण त्यांनी ते सोडवलंय, प्रॅक्टिस आहे, चांगला आहे. आणि या भ्रमात त्याला कधी किती कालावधी गेलाय कळत नाही. तुम्ही विचार करून बघा, काही विद्यार्थी जानेवारीला ऍडमिशन असते. काही जणांचं मे असते. तो मेला म्हणत म्हणत नेक्स्ट इयरचा मे आलेला सुद्धा त्याला कळत. का तसं होते? तुम्ही रोजच्या डेली रुटीन मध्ये असताय. मग अभ्यासाची पण तशीच सेम सवय ठेवायची. ठीक आहे? पुढचा आता सेम बेसिक टाइप मधला दुसरा झाला तर मला प्रश्न कितवा बघायचा आहे? तिसरा. सेमच राहील. एका टाइप मधले आपण 3 प्रश्न बघतोय. जे विद्यार्थी ऍडव्हान्स लेवल पर्यंत पोहोचलेत, तिने एवढं लक्षात ठेवायचं की बेसिक माझं चुकलं नाही पाहिजे. किती? 6,000. आता एकदम सोपं असल्यामुळे सगळ्यांचं उत्तर येणार आहे. काय घेणार? तुम्हाला सांगितले 12% दर. ते किती आहेत? 10,000. किती वर्षाची टर्म आहे?
5 सांगायचं काय व्याज. मनातल्या मनात एक्स काय मांडलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. हे मनातल्या मनात असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही म्हणताय फॉर्म्युला आणि मांडताय त्या फॉर्म्युल्यानुसार नंबर. आता एक या 2 झिरोसाठी हे 2 झिरो कॅन्सल. तर काही विद्यार्थी थोडं रोज प्रॅक्टिस करून करून इथपर्यंत पोहोचतात की त्यांना एक कळतं की छेदात 2 100 आहेत. म्हणून बरेच जण मुदलेतले 2 झिरो त्यावेळी लिहितच नाही. म्हणजे लिहिताना कसं लिहितात 100 गुणिले 5 गुणिले 12. ही सवय तशी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. त्यावेळी उदाहरणार्थ पॉइंट मध्ये त्या टर्म 2.5 वर्ष बरोबर. म्हणजे मुदत मला 2.5 वर्ष दिले आणि दर पण 3.5 4.5 पावणे 4 वर्ष दिलाय. त्यावेळेस त्यानं ते 100 सुरुवातीला गडबडीत कॅन्सल केलेत ना, त्याला पुन्हा लई प्रॉब्लेम होतो का? तर त्याला प्रत्येक संख्येला भागावं लागतं. ज्यावेळी छेदात झिरो असतील आणि पूर्ण भाग जात नाही, त्यावेळी त्या झिरोला कॅन्सल करायचं का? नाही, कारण गुणाकार करून मला सरकायचं कुणीकडे आहे? डावीकडं. माझं काम सोपं होईल. ठीक आहे. आता इथं काही तशी गरज नाही. पुढच्या उदाहरणात समजेल आपल्याला. आता 100 गुणिले त्याच्या आधी मी गुणाकार हा करून घेतला तर 12 पंचे 60 म्हणजे 100 गुणिले 60 तर 6च्या पुढं 1 2 3 6,000 रुपये आपल्याला काय मिळालं? सरळ व्याज मिळालं. आता हा होता बेसिकचा टाइप 1. त्या बेसिक टाइप मध्ये काय होतं तर आपला आहे तो बेसिक फॉर्म्युला मला काय करायचा होता? फॉलो करायचा होता. आता बेसिकचा टाइप 2 असेल तो काही वेगळा नसणार आहे. ठीक. तर बेसिकच्या टाइप 2 मध्ये काय बनवले? आतापर्यंत मी टर्म घेतली होती वर्षाची. आता टर्म कशी मिळते आपल्याला? महिन्यात मिळते. आणि महिन्यात टर्म असेल तर आपल्याला काय करायचं सुचलं पाहिजे. त्याचं उत्तर 100. ठीक सांगा मला. हा बेसिक टाइप जो 2 आहे त्यात वेगळं फक्त एकच शब्दप्रयोग आहे. कोणता? 6 महिने. आधी सारखा आपल्याला दर दिलाय, मुद्दल दिले आणि मुदत दिले, पण मुदत महिन्यात दिली. मुदत महिन्यात असेल आणि प्रश्न सरळ व्याजाचा असेल, कारण चक्रवाढ व्याज मध्ये त्याला वेगळी पद्धत आहे आणि सरळ व्याजामध्ये महिने आल्यावरची पद्धत वेगळी आहे. मनातल्या मनात काय मांडलंय एक्स? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. पण ही टर्म मला महिन्यात दिल्यामुळं आठवणीनं काय लिहायचं होतं? तर आपल्याला लिहायचं होतं 12. हे केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून फॉर्म्युल्यानुसारच आहे का नाही? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले 100. पण 12 का आलं? तर मुदत माझी महिन्यात आहे. मग आता मला सांगा या 2 झिरो साठी हे 2 झिरो झाले कॅन्सल. 6 दुनी 12 बे पंचे 10. एक्स बरोबर काय राहिलं 30 गुणिले 5 म्हणजेच 3 15 उरलेला 0. तर याचा अर्थ सरळ व्याज तुम्हाला मिळालं 150 रुपये. पण ते किती महिन्यांचं मिळालं? 6 महिन्यांचं. मग आता जसं जसं प्रॅक्टिस होईल तसं आपोआप लक्षात राहते. महिने आले की घाबरायचं नाही, फक्त 12 करायचं. ठीक आहे. दुसरा प्रश्न. सेम दर दिलाय 12%, मुद्दल दिले 9,000, मुदत दिले 3 महिने. विचारले काय? सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. एवढंच लिहून मी सोडवलं तर बरोबर येईल. काय येणार नाही? कारण माझी टर्म महिन्यात असल्यामुळं विसरायचं नाही, लिहायचं मला 12. आता वर अंशाला पण 12 आहे आणि छेदाला पण 12 आहे. 12 12 कॅन्सल. 2 झिरो कॅन्सल. 9 त्रिक उरलेला 0. म्हणून 3 महिन्याचं सरळ व्याज मिळालं 270 रुपये. पॉइंट मध्ये. आता लक्षात ठेवा पॉइंट मध्ये तुम्ही उत्तर सांगताय ना. पेपरला गेल्यावर आपल्याला किती पर्याय मिळतील? 4. आणि 4 पर्याय जर तुम्हाला पॉइंट मध्ये दिसत असतील लक्षात घ्यायचे. जसं बघा
उत्तर पॉइंट मध्ये असेल तर मी एक्स काय मानलं पाहिजे? सरळ व्याज. मुद्दल होती 1260. 8 महिने 8% छेद 100 गुणिले 12. आता उत्तर पॉइंट मध्ये असल्यामुळं हे झिरो सगळे कॅन्सल करायचे नाहीत छेदात. जसं बघा, आपण जर हा झिरो याला कॅन्सल केला तर ठीक आहे, एक झिरो तर ठेवलाय का नाही मी? परत 4 दुनी 8, 4 त्रिक्रम 12. आता 3 न 2 आणि 8 ला भाग जात नाही. पण तुम्हाला माहिती पाहिजे 3 ची कसोटी. 3 ची कसोटी काय सांगते? जर दिलेल्या संख्यांची बेरीज केली, म्हणजे मला इथे 126 आहे ना, त्या 126 ची बेरीज मी कशी केली? 1 अधिक 2 अधिक 6. ही बेरीज किती आली? 6, 7, 8 आणि 1 9. 9 आली म्हणजे 3च्या पाड्यात 9 आहे. याचा अर्थ माझ्या लक्षात आलं की याला 3 न भाग जातो. 3 चोक 12, 3 दुनी 6. आता एक्स बरोबर 42 गुणिले 8 गुणिले 2 भागिले 10. आता 8 दुनी 16 केलं तरी चालतंय. लक्षात ठेवा, ज्याला 16चा पाडा येत नाही त्याला परत साईडला खेळत बसावं लागतं. पण थोडी स्मार्ट डोकं काय लावायचं, कारण याला गुणत बसायचं नाही. 8 दुनी 16 बाकी 1, 8 चोक 32 आणि 1 36 गुणिले किती करायचे आहेत मला? 2 भागिले मी 10 ठेवले. आता बरेच जण म्हणतील सर बे एक्के बे बे पंचे 10 होतंय की, होतंय. पण छेदात 5 आल्यामुळं 5 न मला वरच्या समसंख्येला भागत बसावं लागतं. ते मला करायचं नसेल तर मी काय करणार? गुणाकार. हे सक्क 12 हातचे ठेवले 1, हे त्रिक 6 आणि हातच्या 1 7. हातच्या संपला. हे त्रिक 6 आणि छेदात किती होते? 10. म्हणून आहे तसं लिहिलं 672. छेदात 1 0 म्हणून फक्त एक घर सरकला डावीकडं. 67.2 रुपये काय मिळालं? सरळ व्याज मिळालं. हेच होतं ना उत्तर तुमचं? ठीक. तर हे जे मी सांगत आलोय त्याला तुमचं पर्याय महत्वाचे आहेत. पेपरला कधी पूर्ण प्रश्न वाचायचा. प्रश्न पूर्ण वाचून झाला की आठवणीनं पर्याय बघायचे. नाहीतर आपला प्रश्न बसलाय सोडवत आणि इथं जर मोठा डिजिट आहे आणि त्याला ऑड नंबरनं भागा लागलाय आणि एखादा घर पॉईंट मागं पुढे झालं, पर्याय पण तसा उपलब्ध असतोय. एक घर मागं एक घर पुढं. मग आपल्याला त्यावेळेस आपल्याकडे तेवढी म्हणजे वेळच नसतोय की ते बरोबर आहे का चूक आहे कम्पेअर करायला. आपलं उत्तर जे आलंय तेच आपलं बरोबर म्हणून आपण गोल काढून करलाय. येतं का लक्षात? ठीक. हा झाला आपला बेसिक टाईप 2. आता आपल्याला बघायचं बेसिक मधला टाईप 3. तुमचं उत्तर आलं. आता तुमच्या लक्षात आलं का मी टाईप 1 कसा बनवला होता? बेसिक फॉर्म्युल्यानुसार ज्याची टर्म 1 वर्षाची होती. मी टाईप 2 असा बनवला की ज्याची टर्म मला महिन्यात दिली होती. आणि टाईप 3 मध्ये आपण टर्म कशात घेतोय? दिवसात. आता मी याच्या आधी पण सांगितलं होतं की मॅथची जी मी वही देतोय ती का महत्वाची आहे? वेगवेगळ्या सिस्टमॅटिक पद्धतीनं मांडणी नसते. आपल्या वहीत जर त्या पद्धतीनं मांडणी असेल आणि एक्झामला जाणार आहे, नुसती वही उघडून जरी टाईप 1, टाईप 2 असं बघत जरी गेला तरी आपलं काम होऊन जाते लक्षात. त्याला ती सोडवायची गरज आहे का? नाही. आता टाईप 3 कशाचा घेतला होता आपण? दिवस. मग सरळ व्याज मानलं एक्स. प्रश्नात दिले 3% दर, 3750 मुद्दल, टर्म दिले 60 दिवस आणि व्याज विचारले सरळ. सरळ व्याज बरोबर 3750 मुद्दल गुणिले मुदत आणि किती दर आहे? 3. हेच लिहिलं 100. एवढ्यावर या प्रश्नाचं उत्तर येईल का? येणार नाही. त्यासाठी गुणिले करावं लागेल 365 एका वर्षातले दिवस. कॅल्क्युलेशन राहिलं एक्स बरोबर. तर मी हा झिरो याला आणि हा झिरो याला, कारण उत्तर आलं नाही आपलं पॉइंट मध्ये. आणि मग लक्षात आलं 365 ला 365 कॅन्सल. 318 रुपये व्याज किती दिवसाचं मिळालं? फक्त 60 दिवसाचं. आणि ते कसलं व्याज होतं? सरळ व्याज होत. म्हणून लय मोठे संख्या आहेत म्हणून घाबरायचं नाही. त्याला थोडस कॉन्फिडेंटली बघायचं, व्यवस्थित विचार करायचं कुणाला कोण कॅन्सल होतंय. आणि असं कुठंच नाही म्हटलं की प्रश्न सोडवताना मोठाच पाडा वापरला पाहिजे.
मला टेन्शन आहे, सुचत नाही. सुरुवात करा 2च्या पाड्यानं. 2च्या पाड्यानं सुरुवात केल्यावर तुमच्याच लक्षात येते की ह्याला भाग जात होता 4नं, 8नं, 12नं किंवा त्याच्याही मोठ्या पाड्यानं. आपोआप तुम्ही स्वतः ती लेवल अप करताय. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. काय प्रश्नात दिलंय? सरळ व्याज विचारले आपल्याला. सरळ व्याज मानलंय x. मुद्दल लक्षात घ्या किती आहे? 10,000. मुदत आहे 73 दिवस आणि आपल्याला सांगितलाय दर तो 10%. मग याच्या छेदात आपल्याला किती लिहिलं पाहिजे? 100 गुणिले 365. हे लक्षात ठेवा. आता आपण एकसारख्या टाईपनं चाललोय म्हणून आपल्या लक्षात येतंय की छेदात मला किती घ्यायचं आहे. बऱ्याचदा हा प्रश्न येतोय आणि आपण आपल्या गडबडीत आपल्या आपल्या सुरात चाललो असतोय, पण आपल्या लक्षात राहत नाही छेदात काय घ्यायचं राहिले आपल्याकडनं. 365. आणि मग आपलं उत्तर सगळं, कारण तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत कॅल्क्युलेट करत यायला लागलाय आणि आपलं उत्तर आणि पर्याय मॅच होईना, मग त्याला कळते आपण एकतर चुकलोय. आणि त्याला ते लगेच क्लिक झालं तर बरं, काय राहिले 365. नाही त्याला क्लिक झालं तर त्याचं एक मन म्हणतंय किती सोपा प्रश्न आहे तुला येईना काय. ते ईर्षेला पेटतोय आणि त्या ईर्षेच्या याच्यात त्याला कळत नाही की आपण चुकालोय काय. पहिला 1 मिनिट खर्च झाला, दुसरा मिनिट खर्च झाला, 1, 2, 3 मिनिटं खर्च झाल्यावर ह्यो काय म्हणतोय, जाऊ दे सोडून देऊ. म्हणजे 4 मिनिटं खर्च करून तो प्रश्न सोडला आणि पुढचे प्रश्न सोडवत बसताना शेवटी एक त्याच्याकडे 5 मिनिटं वेळ राहिला पेपरला आणि सहज आपला मागे गेल्यावर त्याला उत्तर त्याचं तोंडी निघाल. त्याला उत्तर कसं मिळालं? ते तोंडी. तसं का झालं? तर तोपर्यंत त्याच्या बॉडीचं टेम्परेचर डाऊन झालं होतं, शांत झाला होता. म्हणून पेपरला एखादा प्रश्न सोडवताना तो सुटेना तर ईर्षेला पडायचं नाही. सुटत नाही तर जा म्हणायचं आणि आपण पुढे निघायचं. थोड्या वेळानं तो मागणं आपल्या येणारच. समजतंय? त्यामुळं अजिबात तिथं ईर्षेला पडायचं नाही. उत्तर आता बघा काय यायला पाहिजे. आता इथं बघा 365 आहे. ज्या संख्येच्या एकच स्थानावर 0 आणि 5 असतं त्याला कमीत कमी भाग जातो 5. आपण राहू दे 5 न भाग देऊ. 5 दुनी 10. 5 साते 35. उरला एक 5 त्रिक 15. आता आपल्याला बरं वाटलं की या 73ला हे 73 झाले कॅन्सल. या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. x बरोबर 100 गुणिले 2. मग सरळ व्याज मिळालं तुम्हाला 200 रुपये. आता मी काय सांगतोय ते आपण गोष्टीकडे थोडस लक्ष द्या. इथं प्रश्न सुटते पण पेपरला सुटत नाही, त्याची कारण पण वेगळी. इथं ही गणित मी बनवताना तो भाग जाईल अशा पद्धतीनं मी संख्या तिथं मॅनेज केली. पेपरला गेला तर अशा संख्या येतात की ज्यांचा सरळ सरळ भाग जातच नाही. येतं का लक्षात? मग आपल्याला असं वाटतं की हे तर प्रकरण सोपं होतं, मला येईना लागले. त्याचा अर्थ आहे हे झालं एकदम बेसिक. पण ज्या वेळेस थोडंसं अवघड करतील त्यावेळेस मला सगळं पॉइंट मध्ये देतील किंवा असा पाडा देतील छेदात जो अंशाला क्लिअर सरळ सरळ भाग जातो. म्हणजे छेदात मला मूळ संख्या देतील. येते का लक्षात? आणि असं जास्त कुठं करतात माहिती आहे का? सेंट्रलच्या जेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम असतील, तुम्ही स्टाफच्या वगैरे एक्झाम बघितलेत, प्रश्न हाच. पण तिथं तुम्हाला असं पाडा देते ऑड नंबरचा की तो त्याला सुचलाच नाही पाहिजे. मग त्याला पाडा येत नाही तर तो पुढे सरकील काय? त्याला हेच सुचत नाही की पाड्याला म्हणजे भाग द्यायचा कुठनं. भाग द्यायचा कुठनं कळत नसेल तर तो काय करतो? स्किप करून टाकतो त्याला. मग ज्यावेळेस आपण हे प्रकरण बघत असतो आणि याची पीवायक्यू आपण बघणार आहे, त्या पीवायक्यू मध्ये आपल्याला तसले प्रश्न सापडतात. मग त्यावेळेस तुम्हाला कळतं एखादा मला जर पाडा येत नसेल, 87चा पाडा आलाय. आता 87चा पाडा एखादाच विद्यार्थी आहे तो पाठ करून जाईल. बऱ्यापैकी तेवढ्या मोठ्या संख्येचे पाडे कोण पाठ करत नाहीत. मला तो पाडा तिथं बनवता आला पाहिजे आणि मग त्याला तिथं काटछाट करून त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. कारण मला तिथं थोडासा म्हणजे 36 सेकंदाच्या लागतो. माझा भलाही 1.5 मिनिटं जाऊ दे, पण त्याचा मार्क मी सोडणार नाही. कारण तुमच्या बरोबर जेवढे कॅन्डिडेट पेपरला बसलेत त्यांनी तो प्रश्न काय केलाय? स्किप केलाय. त्यामुळे स्कोर कुणाचा होणार आहे? तुमचा. तुम्ही पण स्कोर म्हणजे तुम्ही पण समजा स्किप केलंच, तुम्ही पण त्यांच्याच लाईनीत आहे ना. येतं का लक्षात? ठीक. समजलं या बेसिकचे टाईप किती झाले आपले? 3. म्हणजे आता यातला एक राहिलं उदाहरण अजून. ठीक आहे, एक घ्या तुम्ही सांगा पटकन आता.
146 दिवसांचे 12% दराने रुपये 5,200 चे सरळ व्याज काय असेल? यात मला जी टर्म दिले ती कशात दिले? महिन्यात. 12% दर आहे आणि 5,200 च विचारले सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर मुद्दल होती आपल्याकडे 5,200, दर 12% आणि टर्म आहे 143 दिवस. 100 गुणिले मला लिहावं लागेल 365. आता भाग देताना बघा, 5 न भाग देऊ. 5 7 35 उरला 1, 5 त्रिक 15. आता इथं मला सांगा काय होणार आहे? 5 एके 5. मला काय द्यावं लागेल? 0. 5 20 उरलेला 0. हा 0 मी यासाठी कॅन्सल केला. आता बघा, तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी उत्तर पॉइंट मध्ये सांगितलं. याचा अर्थ मी इथला हा 0 कॅन्सल करीन का? भाग देईन का? नाही, मी तसाच ठेवीन. आता बघा, ह्या 73 ची दुप्पट, यापैकी समजा एखाद्याला दुप्पट नाहीच कळाली तर त्याने विचार करायचा. 73 मधला 3 काढला तर 70 आहे आणि 70 म्हणजे 7 दुनी 14 140 आहेत आणि या 3 ची 2 पट घेतली तर 6 40 140 अधिक 6 146 म्हणजे याची किती पट मिळाली? 2 पट मिळाली. छेदात माझ्याकडे आता फक्त राहिले 10. बघा, x बरोबर 104 गुणिले 12 दुनी 24 छेद 10. 12 दुनी 24 केल्यामुळे मला कितीचा पाडा आला पाहिजे? 24 चा आला पाहिजे. समजा जर मी केलं नसतं तर मला इथे काय मिळालं असतं? 12 गुणिले 2. मग इथं गुणाकार असता 12 48. 12 एके 12 गुणिले 2 भागिले 10. काय होईल? 8 दुनी 16, बाकी राहिला 1. 4 दुनी 8 आणि 1 9. बे दुनी 4 बे एके बे. छेदात 10 म्हणजे किती घर सरकायचे? एक घर सरकल्यावर काय यायला पाहिजे? 249.6 रुपये. तुम्हाला मिळालं 146 दिवसांचं सरळ व्याज. हे सांगितलं होतं ना, 249.6. तर बघितलं तर हा बेसिक टाइप किती म्हणतोय आपण? 4. एका मुद्दलाचे सरळ व्याज 2,304 रुपये आहे. तर वार्षिक दर 8% असते आणि मुदत 3 वर्ष असेल तर तुम्हाला विचारलंय मुद्दल काय? काय समजून घ्या या प्रश्नात. मला सांगा, एका मुद्दलेची आपल्याला देताना तिने काय दिले? सरळ व्याज दिले 2,304 रुपये. म्हणजे काय घटक आहेत पहिला तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर उदाहरणात आपल्याला दिलाय त्याने 8% दर. उदाहरणात आपल्याला मुदत सुद्धा दिले. किती दिले? 3 वर्ष. बरोबर. आणि आपल्याला आता सांगायचं आहे मुद्दल. सुरुवातीला मी क्लिअर केलं होतं का नाही? सरळ व्याजच्या फॉर्म्युल्यात किती घटक दिसतात मला? 4. 4 पैकी मला प्रश्नात 3 देतील आणि 4था विचारतील. तसाच टाइप आला का नाही? मला व्याज दिलंय, दर दिलाय, मुदत दिलंय, विचारलंय काय? मुद्दल. म्हणजे 4 पैकी 3 घटक दिलेत आणि 4था विचारलाय. तर हा प्रश्न सोडवताना आपल्या डोळ्यासमोर तोच बेसिक फॉर्म्युला आलाय, सरळ व्याज. आता मगाशी आपण आतापर्यंत सरळ व्याज x मानलं. का मानलं? तर प्रश्नात ते सांगायचं होतं. पण आता सरळ व्याज मला किती दिले हो? 2,304 बरोबर. आता माझ्याकडे मुद्दल नसल्यामुळे मी काय लिहिणार? x गुणिले मुदत आणि गुणिले दर छेद 100. आता याला गुणिले काय असणार आहे? तर गुणिले 1 असणार आहे आणि 100 गुणिले 1 100च असतं, त्यामुळे आपण ती लिहित नाही. आता इथं कॅल्क्युलेशन करताना बघा, पहिल्यांदा चलांच्या अदलाबदल करायला समजून घ्या. हे बरोबर चिन्ह नाही. या बरोबरच्या इकडे जी संख्या भागाकारात असते ती डावीकडे येऊन काय होत असते? बरोबरच्या अंशाला जाते. म्हणजे छेदात्मक कुठे गेली? ती अंशाला. आणि तिथे जाताना ती काय बनली? गुणिले. आणि ज्या संख्या अंशात होत्या त्या इकडे येऊन काय बनल्या? भागिले.
आणि बरोबर मी फक्त काय ठेवला एक्स आणि एक्स आपली काय होती हो चलू. आता भाग देताना मला फक्त समजून घ्यायचं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानावर 2 0 2 4 6 8 असतो त्याला मिनिमम 2 न भाग जातो आणि या संख्या कसल्या आहेत व सम संख्या आहेत. मग या 8 न त्या 100 ला आणि 2304 ला भाग जाईल का नाही जाईल? भाग जातोय कारण त्या समसंख्येत बरोबर. आणि 3 ची कसोटी मगाशी काय होती? दिलेल्या संख्यांची बेरीज जर त्याची पटीत येत असेल तर 3 न भाग जातो. 4 आणि 3 7 7 आणि 2 9 म्हणजे इथं 3 न पण भाग जातो तर 3 एक्के 3 3 साते 21 उरले 2 बरोबर. 3 सण 18 18 म्हणजे उरले 2 3 8 24. आता 8 न भाग द्या नसेल तर काय करील बेचोक 8 आणि याचा अर्धा भाग 50 मग म्हणेल 4 एके 4 उरले 3 4 9 36 आणि 4 दुनी 8 राहिले फक्त 192 गुणिले 50 बरोबर एक्स. ज्या गुणाकारात एकक स्थानावर 0 असेल तर त्याला 192 गुणिले 50 करायचं नाही. त्याच्यासाठी पहिलं काय मांडायचा 0 आणि मग या 5 ने एकक स्थानच्या अंकाला गुणायचा. 5 दुनी 10 हातचे ठेवले 1 5 9 45 हातचा मिळवला 1 46 बाकी ठेवले 4 5 एक्के 5 5 आणि 4 9 9600 रुपये काय प्राप्त झाले आपल्याला मुद्दल. मग 4 नंबरच्या टाईप वरनं आपल्या लक्षात काय आलं की दिलेल्या 4 घटकापैकी 3 घटक देतील आणि चौथा आपल्याला विचारतील. मग तो चौथा कुणीही असू शकतो. मुद्दल विचारतील, कधी व्याज विचारतील, कधी दर विचारतील. तुम्हाला सांगितलंय 6% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज मिळालं 227 रुपये तर मुद्दल काय? मग आपण लिहिलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. याला का करायचं नाही गुणिले 12,365? कारण देतानाच टर्म मला वर्षात दिलेली आहे. आता काय करशील अहो या 100 ला इकडनं भागिलेच काय होईल इकडं गुणिले आणि ज्या संख्या अंशात होत्या त्या इकडे येऊन होतील भागिले. चलांच्या आदला बदल कळाली. इथनं पुढं कुठल्याही उदाहरणात बरोबरच्या उजवीकडे संख्या छेदात असेल तर ती डावीकडे अंशाला जाते. जर बरोबरच्या डावीकडे संख्या प्लस मध्ये असेल तर ती उजवीकडे जाऊन मायनस होणार. तर इकडे भागाकारात असेल तर इकडे जाऊन गुणाकारात असते. इकडे गुणाकार असेल तर इकडे जाऊन भागाकार होते. तर भाग देताना बघा बे एक्के बे बेचोक 8 अर्धा भाग 3 अर्धा भाग 50. आता भाग जाईल का वेळेला 4 5 6 म्हणजे 3 पटीत आला तर भाग दिला 3 त्रिक 9 10 11 म्हणजे 2 3 8 24 राहिला आपल्याकडं 38 गुणिले 50 बरोबर एक्स. गुणाकार करताना काय करणार 0 5 8 40 बाकी राहिले 4 5 त्रिक 15 15 आणि 4 19 1900 रुपये आपल्याला काय मिळाली तर मुद्दल. कारण प्रश्नात विचारले मुद्दल काय म्हणून. ठीक आहे. त्यानंतर झालं का लिहून ये 7% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 441 आहे तर मुद्दल काय? मग सरळ व्याज बरोबर मुद्दल मांडली एक्स दर दिलाय 7 आणि मुदत दिले 3 वर्ष छेद किती आहे 100. हे 100 441 ला काय झाले गुणिले बरोबर फक्त एक्स ठेवलं तर याच्या छेदात कोण येईल 7 गुणिले 3 7 सख 42 उरले 2 2 म्हणजे झाले 21 7 त्रिक 21 3 दुनी 6 3 एक्के 3 21 गुणिले 100 म्हणजे 21 च्या पुढे किती झिरो ऍड झाले 2. तर किती रुपये मिळाले आपल्याला 2100 रुपये.
हा झाला बेसिक टाईप 4. आता बेसिक टाईप 5 समजून घ्या. आहे त्यानुसारच आहे. फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दिले 7,200 रुपये मुद्दलाचे 5 महिन्याचे सरळ व्याज किती दिले? 255 रुपये. तर विचारलाय व्याजाचा दर काय? तर या प्रश्नात मला सांगा, व्याज दिले का हो आपल्याला? दिले 255. मुद्दल दिले का? तर होय दिले 7,200. ठीक आहे. दर दिलाय का? नाही. काय मानला? एक्स. टर्म दिले का? दिले. पण कसे दिले? महिन्यात. आणि टर्म महिन्यात दिल्यानंतर छेद 100 गुणिले किती लिहावं लागतं? 12. तर ही टर्म मला डायरेक्ट वर्षात असती तर मला 12 लिहायची गरज नव्हती. आता मला सांगा 12 एक्के 12, 12 संग 72, पुढचे 2 झिरो, या 2 झिरोला झाले समाप्त. 255 बरोबर एक्स जर मी इथे ठेवला तर 6 पंचे 30, याला काय होतील? भागिले, किंवा मी ठेवलं 6 गुणिले 5, कारण मला 255 ला 5 न भाग देता येतो. आणि 6 पंचे 30 जरी केलं असतं तरी मी त्याला 5 नच फोडणार होतो. ठीक आहे. काय म्हटला? 5 एक्के 5, 5 5 25, 5 एक्के 5. एक्स बरोबर काय लिहिणार? 6 अट्टे 43, म्हणजे किती राहिले? 3. 3 म्हणजे 30. दिला इथं पॉइंट. मग 6 पंचे 30, 8.5% दराने त्यानं ते काय घेतलं होतं? कर्ज घेतलं होतं. फक्त इथं महिन्यात दिले तर छेदात 12 घ्यायला विसरायचं नाही. इथं फक्त समजायला पाहिजे. तुम्हाला सांगायचं काय? मुदत. प्रश्नात तुम्हाला सरळ व्याज तिने दिले 750, मुद्दल दिले 37,500, दर दिलाय 5%, आणि तुम्हाला सांगायचे मुदत. पण मुदत कशी होती व? दिवसात. मग याचा अर्थ छेद 100 केल्यावर काय लिहिलं पाहिजे? हे 365 लिहायचं विसरला तर प्रश्नाची उत्तरं तुमची येतील वेगवेगळी. कारण दिवसात तिने काय सांगितलंय आपल्याला? मुदत. आणि आतापर्यंत आपण टाईप मध्ये बघितलंय की दिवस शब्द प्रयोग झाला तर छेदाला 365 आठवणीनं घ्यायचं. महिना शब्द प्रयोग झाला तर छेदाला 12 घ्यायचं. आता आपल्याला हे सोडवायचं आहे फक्त. आता मला सांगा, या तुमचं उत्तर पॉइंट मध्ये आलं का सगळ्यात पहिल्यांदा राऊंड फिगर आलं? राऊंड फिगर. मग झिरो कॅन्सल करायला काही हरकत नाही. आता मला सांगा 5 एक्के 5, 5 साते 35, उरला 1, 5 त्रिक 15. आता एक लक्षात घ्या, या 750 ला गुणिले काय होईल? याच्या छेदात 375 गुणिले काही नाही. त्यामुळं आपल्याला फक्त लिहायचं आहे बरोबर एक्स. बघा इथं 0 आहे, इथं 5 आहे, म्हणजे भाग कितीनं जातो? 5 साते 35, उरले 2, 5 5 25. आता बऱ्याच जणांचं इथपर्यंत भाग दिला. कशानं भाग दिला आपण? 5 न. आता तो भाग दिल्यानंतर राहिलं काय? मला अंशाला भाग द्यायचं होतं का नाही? पण गडबडीत काय होते, हे 75 आणि हे 75 दिसलं की तिकडे चालू होतो पहा. आणि मग उत्तर बरोबर येईल का वेगळं येईल? वेगळं येईल. म्हणून मला इथं 5 न भागल्यानंतर इथे परत 5 एक्के 5, उरले 2, 5 5 25, पुढचा 0. आता काय होणार? 75 ची किती पट आहे? 2 पट. आणि 73 ची दुप्पट किती यायला पाहिजे? 146. सॉरी, हे आपल्याकडे रुपये नाही, हे काय असणार आहे? मुदत आहे, आणि ती असणार आहे दिवस मध्ये. 146. यात सांगितलंय 8,750 रुपये मुदलाचे
146 दिवसांचं व्याज 350 आहे. तर सांगायचं काय आपल्याला? तर व्याज किती रुपये मिळालं? 350. मुद्दल किती होती? 8,750. आता मुदत किती आहे व? 146 दिवसात दिले. आणि आपल्याला काय सांगायचंय? तर छेदात 100च्या जोडीला कोण लिहिलं पाहिजे? दिवस म्हटल्यावर 365. आता प्रश्नाचं उत्तर पूर्ण आलं का पॉइंट मध्ये आलं? 10 आले, काही जणांचं 8 आले. बरं, बघूया आपण आता मला सांगा, इथं जर भाग दिला तर 5 साते 35 उरला 1, 5 त्रिक 15 आणि मग 5 एके 5 उरले किती? 3. 5 साते 35 उरले 2, 5 5 25 उरलेला 0 आणि मग 73 ची दुप्पट 146. आता हे 100 आहे, आपण आदला बदली करू. 350 गुणिले 100. एक्स इथंच ठेवला तर 1750 गुणिले 2. हा 0 मी इथं संपवला आणि भाग दिला. 5 त्रिक 15 उरले 2, 5 5 25, 5 दुनी 10, 5 साते सॉरी इथं 35 आहे ना, 35 एके 35, 35 एके 35 पुढचा 0, 2 ला 2 कॅन्सल. किती टक्के दर मिळाला? 10%. आता 8% बऱ्याच जणांनी सांगितलं होतं, कुठं चुकला बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे रास. रास म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं की मुद्दल अधिक व्याज, त्याला आपण म्हणतो रास. म्हणजे मुद्दल अधिक व्याज काय मिळते आपल्याला? रास. त्याला आपण आहे असं जर याला उत्तर काढायचं म्हटलं या फॉर्म्युल्यानं तर येतंय का बघूया. रास मांडले आपण एक्स, मुद्दल आपल्याला किती दिले? 9,000. पण प्रश्नात आपल्याकडे काय नाही? व्याज. जोपर्यंत हे व्याज मिळत नाही तोपर्यंत आपल्याला रास सांगता येणार नाही. मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय शोधलं पाहिजे? व्याज. मग व्याज बरोबर एक्स, मुद्दल होती 9,000 गुणिले 12% दर आणि टर्म होती 3 वर्ष छेद 100. एक्स बरोबर 90 गुणिले काय झालं? 12 त्रिक 36. गुणाकार करताना पहिला 0 मांडला. 9 सक 54, हातचे ठेवले 5. 9 त्रिक 27, 27 मध्ये मिळवले 5. 3240 रुपये आपल्याला काय मिळालं? व्याज. आणि हे आपल्याला ऍड करायचं या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी. मग आपल्याला फक्त आता काय लिहायचं आहे? 9,000 अधिक 3,240 काय यायला पाहिजे? रास. आता बघा, ज्याला मोठ्या नंबरची बेरीज समजत नाही त्यानं फक्त एकक स्थानाच्या अंकात एकक स्थानचा अंक मिळवला. याचा अर्थ 0 मध्ये 0 मिळवला 0, 4 मध्ये 0 मिळवला सॉरी 4, 2 मध्ये 0 मिळवले 2 आणि 9 मध्ये 3 मिळवले 12. 1240 रुपये आपल्याला रास मिळाली. आणि रास म्हणजेच काय होतं? मिश्र धन. ठीक आहे, समजला प्रश्न काय होता? कारण बऱ्याच जणांना काय वाटेल, प्रश्नात रास विचारले आणि रासचा फॉर्म्युला हा होता, त्याचं उत्तर येईल. पण रासचा फॉर्म्युला वापरले तर प्रश्नचिन्ह तयार होतोय कुठं? व्याजाचा. मग व्याज शोधायसाठी मला सरळ व्याजचाच फॉर्म्युला घ्यायचा आणि मग ते व्याज ऍड केल्यानंतर जे प्राप्त होतं त्याला आपण काय म्हटले? रास म्हटले. ठीक, पुढचा प्रश्न बघा. आता आपल्या एक लक्षात आले की रास सांगायचं असेल तर मुद्दल आणि व्याज पाहिजे. व्याज आपल्याकडे नसल्यामुळं आपण सगळ्यात पहिल्यांदा व्याज घेणार. मुद्दल होती 2,000 गुणिले 9 गुणिले 3 छेद 100 चे 0 झाले कॅन्सल. काय होईल? 9 त्रिक 27, 20 गुणिले 27, 27 ची दुप्पट. व्याज किती मिळालं? 540. हे आपल्याला मिळालं व्याज. आता विचारले रास.
रास बरोबर मुद्दल 2000 अधिक व्याज 540. 2540 रुपये आपल्याला काय प्राप्त झाली? रास प्राप्त झाली. ठीक आहे, समजून घ्या. 8% दराने 9,700 रुपयाचे 3 वर्षाची काय सांगितले? रास. हे दराने 9 जे आले ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा व्याज घ्यावं लागेल, जे आपण एक्स मानलं. 9,700 आपली मुद्दल आहे, 3 वर्षाची मुदत आहे, दर आहे 8%. 100 ला काय झाले? हे 2 झिरो कॅन्सल झाले. आता आपल्याला लिहायचं आहे, आपण तो गुणाकार इथंच घेऊ डायरेक्ट. काय करणार हो? 3 संग 18 बाकी 1 बरोबर 3 नव्हे आणि 1 28 गुणिले 8. 8 8 64 बाकी ठेवले 6. 8 8 64 आणि 6 70 बाकी ठेवले 7. 8 दुनी 16. 16 आणि 7 2304 रुपये आपल्याला काय मिळालं? व्याज मिळालं. पण प्रश्नात विचारले रास. रास बरोबर मुद्दल होती 9,700, व्याज मिळालं 2304. मग एकच स्थानात बघा काय? 4 अधिक 0 4, 0 अधिक 0 0, 3 अधिक 6 9, 9 आणि 2 11. 11,904 रुपये आपल्याला मिश्रधन किंवा त्याला आपण म्हणतो रास. ठीक आहे.